नमस्कार. मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे जगण्यातील साधेपणा ही बोधकथा. घरची परिस्थिती बेताचीच असली तरी आचार विचारांनी समृद्ध अशा संस्कारी घरात डॉक्टर राजेंद्र प्रसाद मोठे झाले. पुढे उत्तम प्रॅक्टिस चालू असलेल्या वकिलीला रामराम ठोकून त्यांनी स्वतःला मातृभूमीच्या बंधमुक्तीसाठी झोकून दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मिळाला. अत्यंत साधी राहणी व काटकसरी स्वभाव ही वैशिष्ट्ये त्यांनी अखेरपर्यंत जपली. राष्ट्रपती म्हणून नियुक्ती झाल्यावर राष्ट्रपती भवनात गेले असता भव्य निवासस्थान पाहून ते चकितच झाले. एवढ्या मोठ्या प्रासादाबद्दल पंतप्रधान नेहरूंकडे आश्चर्य व्यक्त करत ते म्हणाले, मला राहायला केवळ 2 खोल्यांचे घर पुरे, अन्य खोल्या आपण इतरांना देऊ. इतके साधे होते राजेंद्र बाबू. स्वतः वापरीत असलेल्या वस्तूंकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनही असाच साधा होता. एकदा राजेंद्र बाबूंच्या चपला जुन्या झाल्यामुळे त्यातील खिळे वर येऊन पायाला टोचत होते. सचिवांच्या लक्षात येताच त्याने त्यांच्यासाठी नवीन चपला मागवल्या. 10 मैल दूर असलेल्या ठिकाणाहून आलेले नवे बूट पाहून राजेंद्र प्रसाद सुखावले. पण बुटाची किंमत 21 रुपये आहे हे समजल्यावर त्यांनी ते वापरण्यास नकार दर्शवला व ते परत करावयास सांगितले. पण बूट परत करायला पुन्हा 10 मैल जायचे म्हणजे पेट्रोल खर्च होणार. स्वतःसाठी सरकारी खर्च कसा करायचा या विचाराने राजेंद्र प्रसादांनी 4-5 दिवसांनी त्या भागात दौऱ्यावर असताना बूट बदलून स्वस्तातील बूट खरेदी केले. दरम्यानच्या काळात पूर्वी 3 रुपयांना घेतलेले जुने बूट ते वापरत होते. देशाच्या सर्वोच्च पदावर असूनही डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी साधेपणा व काटकसरी स्वभाव सोडला नाही. असे व्यक्तिमत्व राजकारणातच काय कोणत्याही क्षेत्रात दुर्मिळच, नाही का? धन्यवाद.